हॅलो फ्रेंड्स. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की प्रॅक्टिस सेट 6.1 म्हणजे मीन काढण्याचा जो प्रॅक्टिस सेट तो आपण पूर्ण केला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 6.2, ज्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे तर मीडियन काढायचं आहे. आता मीडियन म्हणजे काय तर मीडियन म्हणजे मध्यक. हा मीडियन काढण्याचा तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे आणि त्या फॉर्म्युल्यावरची तुम्हाला एक्झाम्पल दिलेली आहेत. आता बघा, मीडियन काढण्याचा काय फॉर्म्युला आहे तर L प्लस n/2 मायनस CF अपॉन F आणि इंटू H. आता हा फॉर्म्युला आहे. ह्याच्यामध्ये कुणाला काय म्हणायचं तर L कुणाला म्हणायचं तर लोअर क्लास लिमिट ऑफ द मीडियन क्लास. म्हणजे जो मीडियन क्लास तुम्ही फिक्स करणार आहे त्या क्लासचं कोणतं लिमिट घ्यायचं आहे आपल्याला तर लोअर लिमिट. आपण शिकलोय लोअर लिमिट कुणाला म्हणायचं आणि अप्पर लिमिट कुणाला म्हणायचं. आता बघा, मी क्लास लिहिलं 20 to 30, 30 to 40. तर ह्याला कोणतं लिमिट म्हणणार आहे आपण तर लोअर लिमिट, आणि ह्याला कोणतं लिमिट म्हणणार आहे तर अप्पर लिमिट. म्हणजे ह्या क्लासची मर्यादा कुठून कुठपर्यंत आहे तर 20 पासून 30 पर्यंत. मग 20 पासून सुरू होत्या आणि 30 पर्यंत संपत्या. मग 20 ला कोणतं लिमिट म्हणायचं लोअर लिमिट आणि 30 ला कोणतं म्हणायचं अप्पर लिमिट. त्यानंतर आता खाली बघा 30 ते 40, मग 30 ला कोणतं लिमिट म्हणणार आहे आपण तर 30 ला म्हणणार आहे लोअर लिमिट आणि 40 ला म्हणणार आहे आपण अप्पर लिमिट. मग जो तुम्ही मीडियन क्लास फिक्स करणार आहे त्याचं कोणतं लिमिट घ्यायचं आहे तुम्हाला लोअर लिमिट घ्यायचं आहे. तर एक्झाम्पल घेतल्यानंतर कळेल की मीडियन क्लास कुणाला म्हणायचं आहे ते. त्यानंतर एन म्हणजे काय सम ऑफ फ्रिक्वेन्सीज. आपण जो फ्रिक्वेन्सीचा कॉलम करणार आहे त्या फ्रिक्वेन्सीचे कॉलमचे आपल्याला काय घ्यायचे सम म्हणजे बेरीज घ्यायची आहे आणि त्या बेरजेला आपण काय म्हणणार आहे तर एन म्हणणार आहे. त्यानंतर एच म्हणजे काय सांगितले तर क्लास इंटरवल ऑफ द मीडियन क्लास. आता इंटरवल म्हणजे काय तर डिफरन्स. आता दोन क्लासमध्ये कितीचा डिफरन्स आहे बघायचं. आता हे मी क्लास लिहिलेत बघा 20 ते 30, 30 ते 40. कितीचा आहे इंटरवल कसा काढायचा बघा तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता बघा अप्पर लिमिट किती आहे पहिल्या क्लासचं 30 मायनस दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट किती आहे 20. म्हणजे आपला डिफरन्स कितीचा येणार आहे तर 10चा येणार आहे. तो 10 हा तुमचा काय असणार आहे तर इंटरवल असणार आहे. त्यानंतर बघा प्रत्येक क्लासमध्ये इंटरवल तुमचा काय असणार आहे सेमच असणार. इथं बघा 30 आणि 40 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे 40 मायनस 30 म्हणजे आन्सर तुमचं काय येणार आहे 10च येणार आहे. आता असे क्लास दिलेले असतील 50 to 100 म्हणजे यांचा क्लास इंटरवल किती येणार आहे तर 50 येणार आहे. म्हणजे दोन क्लासमधला जो डिफरन्स असतोय त्या डिफरन्सलाच आपण काय म्हणणार आहे इंटरवल म्हणणार आहे. आणि सगळ्या क्लासमधला डिफरन्स हा काय असणार आहे आपला तर सेमच असणार आहे. पुढचा आहे एफ. एफ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. जो तुम्ही मीडियन क्लास फिक्स करणार आहे त्या क्लासची आपण काय घेणार आहे तर फ्रिक्वेन्सी घेणार आहे. आणि सी एफ म्हणजे काय सीचा अर्थ क्युम्युलेटिव्ह आणि एफचा अर्थ फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रेसिडिंग. प्रेसिडिंग या शब्दाचा अर्थ काय आहे तर आधीच्या. प्रेसिडिंग या शब्दाचा अर्थ काय आहे आधीच्या द मीडियन क्लास. म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा आपण एक कॉलम तयार करणार आहे. त्याच्यामध्ये काय तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रेसिडिंग द मीडियन क्लास. म्हणजे जो तुम्ही मीडियन क्लास फिक्स करणार आहे त्याच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मीडियन क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची नाही, कुणाची घ्यायची प्रेसिडिंग मध्ये म्हणजे त्याच्या आधीच्या क्लासची काय घेणार आहे आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. अशा या फॉर्म्युल्यामधल्या व्हॅल्यू आहेत. आता मीडियन काढताना सगळ्यात आधी काय चेक करायला लागतं की क्लास कंटिन्युअस आहेत का नाही. पहिला जो आपण व्हिडिओ टाकला या चॅप्टरचा त्याच्यामध्ये सगळं एक्सप्लेन केलं की कंटिन्युअस क्लास कुणाला म्हणायचं आणि डिसकंटिन्युअस क्लास कुणाला म्हणायचं. आता बघा परत अनेकदा सांगतो की कंटिन्युअस क्लास कुणाला म्हणायचं. इथून पुढे जो आपण शिकणार आहे मीडियन असू दे मोड असू दे किंवा ग्राफ असू दे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला काय चेक करावं लागतं तर क्लास कंटिन्युअस आहेत का नाहीत. जर क्लास कंटिन्युअस नसतील तर आपल्याला क्लास काय करून घ्यावे लागतात तर कंटिन्युअस करून घ्यावे लागतात. आता कंटिन्युअस क्लास कुणाला म्हणायचं बघा हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आता कंटिन्युअस क्लास कुणाला म्हणायचं बघा. मी क्लास लिहितो 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 असे मी काही क्लास लिहिलेत. आता बघा तुम्हाला आत्ताच सांगितलं की अप्पर लिमिट कुणाला म्हणायचं आणि लोअर लिमिट कुणाला म्हणायचं. हा जो 10 आहे या 10ला काय म्हणणार आहे मी तर लोअर लिमिट आणि 20ला काय म्हणणार आहे तर अप्पर लिमिट. बघा 10ला म्हणायचं लोअर लिमिट आणि 20ला अप्पर लिमिट. तसंच खाली कोणता क्लास आहे
20 to 30. मग 20ला कोणतं लिमिट म्हणणार आहे तर लोअर लिमिट, आणि 30ला कोणतं म्हणणार आहे तर अप्पर लिमिट. आता कंटिन्युअस क्लास कोणाला म्हणायचं बघा, पहिल्या क्लासचा जो तुमचा अप्पर लिमिटचा नंबर आहे, हा माझा पहिला क्लास आहे, त्याचा अप्पर लिमिटचा नंबर किती आहे 20, तोच नंबर पुढच्या क्लासच्या लोअर लिमिटला पाहिजे. बघा काय म्हटलं, पहिल्या क्लासचा जो अप्पर लिमिटचा नंबर आहे तोच नंबर पुढच्या क्लासच्या लोअर लिमिटला पाहिजे. बघा म्हणजे इथला आणि इथला नंबर तुमचा सेम पाहिजे आहे काय. जर असं असेल तर ह्याला म्हणायचं कंटिन्युअस क्लास. असं असेल तर त्याला कोणते क्लास म्हणणार आहे आपण, कंटिन्युअस क्लास. बघा क्रॉसचे नंबर सेम पाहिजेत, इथं 20 इथं 20, इथं 30 इथं 30, इथं 40 आणि इथं पण 40. म्हणजे आधीच्या क्लासचा जो लोअर लिमिटचा नंबर आहे, सॉरी आधीच्या क्लासचा जो अप्पर लिमिटचा नंबर आहे तो पुढच्या क्लासला कोणाला पाहिजे, लोअर लिमिटला पाहिजे. म्हणजे असं जर क्लासचा नंबर तुमचं सेम असतील तर त्याला कोणते क्लास म्हणणार आहे आपण, कंटिन्युअस क्लास. बघा लक्षात आलं काय. आता बघा मी क्लास लिहिलं 50 to 100, 100 to 150, 150 to 200. आता 50ला कोणतं लिमिट म्हणणार आहे तर लोअर लिमिट, आणि 100ला कोणतं लिमिट म्हणणार आहे अप्पर लिमिट. परत 100ला कोणतं लिमिट म्हणणार आहे लोअर लिमिट. ह्या ज्या साईडच्या ज्या सगळ्या संख्या असतात त्या लोअर लिमिटच्या, आणि ह्या साईडच्या सगळ्या संख्या कोणत्या असतात आपल्या अप्पर लिमिटच्या असतात. आता बघा हे जे क्लास दिल्यात हे क्लास कंटिन्युअस आहेत काय, पहिल्या क्लासचा अप्पर लिमिटचा नंबर आहे तो पुढच्या क्लासला लोअर क्लासला आहे का, हा इथला नंबर आणि इथला नंबर सेम. पहिल्या क्लासचा जो अप्पर लिमिटचा नंबर आहे तो पुढच्या क्लासच्या लोअर लिमिटला पाहिजे आहे. बघा इथं पण 100 आहे आणि इथं पण 100 आहे. बघ आधीच्या क्लासचा जो अप्पर लिमिटचा नंबर आहे तोच नंबर पुढच्या क्लासला लोअर लिमिटला पाहिजे. म्हणजे क्रॉसचे नंबर सेम असतील तर त्याला कोणता क्लास म्हणणार आहे आपण तर कंटिन्युअस क्लास. आता ओळखायला येईल का बघा तुम्हाला कंटिन्युअस. आणि असं जर नसेल तर त्याला कोणता क्लास म्हणणार आहे आपण, डिसकंटिन्युअस म्हणणार आहे. आता बघा मी क्लास लिहिलेत 1 to 2, त्यानंतर 3 to 4, 4 to 5, 5 to 6. आता हे बघा हे जे क्लास दिल्यात हे इथं 5 to 6 येणार आणि इथं 7 to 8. आता हे जे क्लास दिल्यात हे क्लास कंटिन्युअस आहेत का बघा. पहिल्या क्लासचा ह्याला कोणतं लिमिट म्हणणार आहे तर लोअर लिमिट, आणि ह्याला कोणतं लिमिट म्हणणार आहे तुम्ही अप्पर लिमिट म्हणणार आहे. बरोबर आहे. परत ह्याला कोणतं लिमिट म्हणणार आहे लोअर लिमिट, ह्याला अप्पर लिमिट. मग आता बघा पहिल्या क्लासचा जो अप्पर लिमिटचा नंबर आहे तोच नंबर पुढच्या क्लासला कोणाला पाहिजे लोअर लिमिटला पाहिजे आहे का. इथं 2 आहे आणि इथं 3 आहे, म्हणजे नंबर तुमचे डिफरंट आहेत. जर असं असेल तर त्याला कोणते क्लास म्हणतोय आपण तर डिसकंटिन्युअस क्लास. कोणतं क्लास म्हणणार आहे डिसकंटिन्युअस क्लास. बघा एक जर डिसकंटिन्युअस असेल तर बाकीचे पुढचे पण काय असतात डिसकंटिन्युअस, आणि एक जर कंटिन्युअस असेल तर पुढचे क्लास पण काय असतात तर कंटिन्युअस असतात. बघा इथं 2 आहे इथं 3 आहे, इथं 4 आहे इथं 5 आहे, इथं 6 आहे इथं 7 आहे. म्हणजे जर क्रॉसचे नंबर तुमचे डिफरंट असतील तर डिसकंटिन्युअस म्हणायचं, आणि जर क्रॉसचे नंबर सेम असतील तर त्याला काय म्हणणार आहे कंटिन्युअस क्लास. इथून पुढे आपण मीडियन, मोड आणि ग्राफसाठी आपल्याला ही गोष्ट लागणार. इथंपर्यंत लक्षात आलं का बघा. आता आपण चालू करूया प्रॅक्टिस सेट 6.2, ज्याच्यामध्ये तुम्हाला मीडियन काढायचं आहे. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. आता बघा आपण प्रॅक्टिस सेट बघणार आहे 6.2, त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1. आता तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन दिल्या आणि त्या इन्फॉर्मेशनचा तुम्हाला काय काढायला सांगितलं आहे तर मीडियन सांगितलं आहे. आता प्रश्न काय दिला आहे बघा, डेली नंबर ऑफ हवर्स, म्हणजे रोजचे जे तुमचे तास आहेत ते दिल्यात, आणि नंबर ऑफ वर्कर्स आणि कामगारांची काय दिल्या संख्या दिल्या. बघा पहिला क्लास कुठून ते कुठंपर्यंत दिला आहे 8 to 10, त्यानंतर दुसरा क्लास कुठून कुठे दिला आहे 10 to 12, त्यानंतर 12 to 14 आणि 14 to 16, असे तुम्हाला एकूण किती क्लास दिलेले आहेत तर 4 क्लास दिलेले आहेत. आता मीडियन काढायचं आहे, म्हणजे सगळ्यात आधी आपण काय चेक करणार तर क्लास कंटिन्युअस आहेत का नाहीत. आता बघा क्लास कंटिन्युअस आहेत का नाहीत. बघा अशा आपण फॉर्म्युला सांगताना एक्सप्लेन केलं की क्लास कंटिन्युअस कुणाला म्हणायचं ते तर बघा ह्याला कोणतं लिमिट म्हणणार आहे लोअर लिमिट, आणि ह्याला म्हणणार आहे अप्पर लिमिट. ह्याला म्हणणार आहे लोअर लिमिट आणि ह्याला काय म्हणणार आहे अप्पर लिमिट. पहिल्या क्लासचा जो अप्पर लिमिटचा नंबर आहे तोच पुढच्या क्लासला कोणाला पाहिजे तर लोअर लिमिटला पाहिजे. म्हणजे असे जे क्रॉसचे नंबर आहेत ते सेम पाहिजे. जर असं असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण कंटिन्युअस क्लास. आणि जर क्रॉसचे नंबर सेम नसतील
तर त्याला काय म्हणणार आहे तर डिसकंटिन्युअस क्लास. बघा इथं 10 आहे, इथं पण 10 आहे, इथं 12 आहे, इथं पण 12 आहे, इथं 14 आहे आणि इथं पण काय आहे 14. म्हणजे क्रॉसचे नंबर सेम आहेत. पहिल्या क्लासचा अप्पर लिमिटला जो नंबर आहे तोच पुढच्या क्लासला कुणाला पाहिजे लोअर लिमिटला नंबर पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणणार आहे कंटिन्युअस क्लास. जर क्लास कंटिन्युअस असतील तर आपल्याला कंटिन्युअस करायची गरज आहे काय नाही. आधी मीडियन काढायचं आहे. तुम्ही आधी काय चेक करणार की क्लास कंटिन्युअस आहेत का नाहीत. जर क्लास कंटिन्युअस असतील तर एकूण आपल्याला किती कॉलम करायचे आहेत 3. आणि जर क्लास डिसकंटिन्युअस असतील तर किती कॉलम करायचे 4. म्हणजे कोणता कॉलम ॲड होणार बरं तर कंटिन्युअस कॉलमचा कॉलम ॲड होणार. आता बघा आपण पहिल्यांदा कॉलम करू. पहिला कॉलम असणार आहे आपला क्लास, दुसरा असणार आहे आपला फ्रिक्वेन्सी आणि तिसरा कॉलम असणार आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. आता बघा क्लास कशाचे दिलेत आपल्याला डेली नंबर ऑफ हवर्स. मग ते पण इथं लिहूया. आणि फ्रिक्वेन्सी कशाची दिल्या तर नंबर ऑफ वर्कर्स. आता असे आपण एकूण किती कॉलम करायचे तर 3 कॉलम करायचे आहेत. कधी 3 कॉलम करायचे आहेत जर क्लास आपला कंटिन्युअस असेल तर. आता बघा क्लास आणि क्लासचा कॉलम आणि फ्रिक्वेन्सीचा जो कॉलम आहे तो प्रश्नात बघून आहे तसं लिहायचा. आता बघा क्लास काय काय दिले आहेत. पहिला क्लास दिला आहे 8 to 10, त्यानंतर 10 to 12, परत 12 to 14 आणि शेवटचा क्लास किती दिला आहे 14 to 16. त्यानंतर फ्रिक्वेन्सीची प्रश्नात दिलेली असतात तीच म्हणजे फ्रिक्वेन्सी पहिली किती दिली आहे बघा 150, त्यानंतर 500, 300 आणि लास्टची फ्रिक्वेन्सी किती दिल्या 50. आता बघा आपल्याला कॉलम कोणता तयार करायचा आहे तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन, ज्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतोय संचित वारंवारतापेक्षा कमी. आता हा कॉलम कसा तयार करायचा बघा पहिले जे 2 कॉलम आहेत ते मी प्रश्नात बघून आहे तसं लिहिले. आता हा कॉलम कसा तयार करायचा बघा जी तुमच्या फ्रिक्वेन्सीमधली पहिली व्हॅल्यू आहे ती आहे तशी लिहायची. इथं कोणता पण नंबर असू दे तो काय करायचा आहे तसा लिहायचा. आणि जे क्रॉसचे फ्रिक्वेन्सीचे नंबर आहेत ते काय करत जायचं तर ॲड करत जायचं. बघा काय सांगितलं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅनचा कसा कॉलम करायचा पहिली जी फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे ती आहे तशी लिहायची. इथं कोणता पण नंबर असू दे तो आहे तसा लिहायचा आणि जे क्रॉसचे नंबर आहे त्याचं ॲड करत जायचं. मग बघा पहिला 150 मी आहे तसं लिहिला 150. आता क्रॉसचा नंबर ॲड करणार. मग 150 आणि 500 म्हणजे आपली ॲडिशन किती होणार आहे तर ॲडिशन होणार आहे 650. आता 650मध्ये कोणता क्रॉसचा नंबर ॲड करणारा सांगा बघूया 300 ॲड करणारा. मग 650मध्ये 300 ॲड केल्यानंतर आपल्याला ॲन्सर किती मिळणार आहे तर 950. आणि 950मध्ये कोणता नंबर आता क्रॉसचा ॲड करणार आहे 50. मग 950 + 50 म्हणजे आपला ॲन्सर किती येणार आहे इथं लास्टचं तर 1000. आणि हा जो तुमचा 1000 आहे लास्टचा व्हॅल्यू किती आली आपली 1000. आता आपण एन काढतोय. एन म्हणजे काय तर सम ऑफ फ्रिक्वेन्सी. मग आता फ्रिक्वेन्सीच्या कॉलमची ॲडिशन करून बघा किती ॲडिशन येत्या जो इथं नंबर असतोय तोच ॲडिशन येत्या कारण आपण क्रॉसचा नंबर ह्याच्यामध्ये काय करत गेलो बघा की हा 150 650 त्यानंतर 395 आणि 95 + 50 किती येणार आहे 1000. म्हणजे आपली ॲडिशन किती येणार आहे 1000. आता मग अशी मी फॉर्म्युला लिहिलेला त्याच्यामध्ये आपण बघितले आपल्याला कुणाची व्हॅल्यू लागत्या तर n/2 ची व्हॅल्यू लागता. मग n ची व्हॅल्यू किती आली आपली 1000. आता n/2 किती येणार आहे सांगा बघूया. n ची व्हॅल्यू आहे 1000/2 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे 1000च्या हाफ म्हणजे किती येणार आहे 500. आता सगळ्यात आधी आपल्याला फिक्स करायचा आहे तो म्हणजे मीडियन क्लास. आता मीडियन क्लास कोणाला म्हणायचं बघा ही झाली n ची व्हॅल्यू. nच्या व्हॅल्यूवरून आपण कुणाची व्हॅल्यू काढणार n/2. मग ही जी तुमची n/2 ची व्हॅल्यू आहे ही शेवटच्या कॉलममध्ये बघायची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅनच्या कॉलममध्ये बघायची की कोणत्या 2 संख्यांच्या मध्ये येत्या. आता कुणाची व्हॅल्यू तर n/2 ची व्हॅल्यू. आता माझी n/2 ची व्हॅल्यू किती आल्या 500. आता शेवटच्या कॉलममध्ये बघा 500 कोणत्या 2 संख्यांच्या मध्ये येणार आहे
150 आणि 650च्या मध्ये किती येणार आहे? 500 येणार आहे. त्यातली मोठी संख्या घ्यायची. मग 150 मोठं का 650 मोठं? तर 650. मग हा जो तुमचा 650चा पूर्ण कॉलम आहे ह्याला म्हणायचं आहे मीडियन क्लास. ह्याला कोणता क्लास म्हणायचा आहे? मीडियन क्लास. म्हणजे मीडियन क्लास तुमचा कोणता आला? 10 to 12. बघा मीडियन क्लास कसा ओळखायचा? परत एकदा रिपीट करतो. एनची व्हॅल्यू काढली तर सॉरी इथं 10,000 आली की इथं 1000 करा. एनची व्हॅल्यू किती आली आपली? 1000 आली. एनवरून कोणाची व्हॅल्यू काढायची? n/2. मग n/1000/2. ॲन्सर किती आले? 500. एनच्या व्हॅल्यू बघायची नाही. कोणाची बघायची? n/2ची व्हॅल्यू बघायची. कोणत्या कॉलममध्ये बघायची? तर लास्टच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये बघायची की कोणत्या दोन संख्यांच्या मध्ये येत्या. मग 500 कुणाच्या मध्ये येणार? 150 आणि 650च्या मध्ये कुठे तर 500 येणार. मग 150 मोठं का 650 मोठं? तर 650 मोठं. म्हणून आपण कोणत्या 650चा जो हा पूर्ण कॉलम आहे म्हणजे तुमचा 650चा क्लास कोणता आहे? 10 to 12. मग त्याला कोणता क्लास म्हणणार आहे? मीडियन क्लास. मग काय लिहिणार आहे इथं? मीडियन क्लास इज इक्वल टू 10 to 12. आता बघा आपल्याला फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहेत. मग व्हॅल्यू आपण मगाशी फॉर्म्युला लिहिलेला. एल कुणाला म्हणायचं? तर मगाशी हे करून बघा. एल कुणाला म्हणायचं? तर लोअर क्लास लिमिट ऑफ मीडियन क्लास. मग हा माझा मीडियन क्लास आहे कोणता? 10 to 12. त्याचं लोअर लिमिट किती आहे? ह्याला लोअर लिमिट म्हणतोय आणि ह्याला कोणतं लिमिट म्हणतोय? अप्पर लिमिट. म्हणजे एलची व्हॅल्यू किती येणार आहे आपली? तर 10 येणार आहे. त्यानंतर ना अजून कोणाची व्हॅल्यू लागते सांगा बघूया आपल्याला? तर एफची व्हॅल्यू लागते. मग एफ कोणाला म्हणायचं? तर फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास. जो तुम्ही मीडियन क्लास फिक्स केलाय त्याची फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची नाही. काय घ्यायची? फ्रिक्वेन्सी. मग हा माझा मीडियन क्लास आहे. ह्याची फ्रिक्वेन्सी किती आहे आपली? तर 500. म्हणजे एफची व्हॅल्यू किती येणार? 500. त्यानंतर अजून कुणाची व्हॅल्यू लागते? एच. आता एच म्हणजे काय? क्लास इंटरवल. म्हणजे दोन क्लासमध्ये जो डिफरन्स आहे तो. आता 8 आणि 10 कितीचा डिफरन्स आहे? इंटरवल काढायचं असेल तर काय करायचं? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. म्हणजे 10 - 8 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे? 2. बघा प्रत्येक क्लासमध्ये 2चं अंतर आहे. म्हणजे एचची व्हॅल्यू किती येणार? 2. आणि सीएफ म्हणजे काय? मगाशी सांगितलेलं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रेसिडिंग द मीडियन क्लास. म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची. कुणाची घ्यायची? तर मीडियन क्लासच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. हा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कॉलम आहे. पण मीडियन क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची का? नाही. तर त्याच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. म्हणजे सीएफची व्हॅल्यू आपली किती येणार आहे? तर सीएफची व्हॅल्यू येणार आहे 150. आधीच्या क्लासची, जो मीडियन क्लास असेल त्याच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह. आता समजा जर हा 1000चा तुमचा मीडियन क्लास आला असेल तर तुम्ही सीएफ किती घेतला असता? हा आधीचा क्लास म्हणजे कोणता आहे? 950. मग त्याला काय म्हणणार आहे आपण? सीएफ म्हणणार आहे. आता बघा इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता अजून कशाची व्हॅल्यू लागते काय आपल्याला? n/2ची आपण ऑलरेडी काढल्या. आता बघा फॉर्म्युला लिहूया. काय फॉर्म्युला आहे? मीडियन इज इक्वल टू एल प्लस n/2 मायनस CF अपॉन एफ. हे एल असं लिहू आणि इंटू किती करणारा? तर एच. आता बघा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. एल प्लस मग एलची व्हॅल्यू किती आहे? 10 प्लस n/2. n/2ची व्हॅल्यू किती आली आपली? 500 मायनस सीएफची व्हॅल्यू किती आल्या? तर 150 अपॉन एफची व्हॅल्यू किती आहे? 500 आणि इंटू एचची व्हॅल्यू किती आहे? 2. ज्या आपण वरती व्हॅल्यू घेतल्यात त्या आहे तशा व्हॅल्यू पुट करू घ्यायच्या. आता आधी ब्रॅकेट सॉल्व करायचा. मग बघा 10 प्लस 500 मायनस 150 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे? तर 350 अपॉन किती आहे? 500 आणि इंटू किती आहे आपलं? 2. आता बघा 10 प्लस ह्या एक झिरोला हा एक झिरो काय होणार आहे तुमचा? कॅन्सल. आता 35 आणि 50 म्हणजे कितीच्या टेबलमध्ये आहेत? तर 5च्या. 5 10 50 आणि 5 7 किती येणार आहे? 35. म्हणजे किती राहिलं? 7/10 आणि इंटू किती आहे? 2. आता बघा बे की बे आणि बे पंचे 10 म्हणजे आपल्याला काय मिळाले? 10 प्लस 7/5. आता 7/5ची काय करून बघायची? तर डिव्हिजन करून बघायचं आणि त्याच्यामध्ये 10 काय करायचं? ॲड करून बघायचं. तर बघा डिव्हिजन करूया. डिनॉमिनेटरचा नंबर कुठं लिहितोय? बाहेर. आणि न्यूमरेटरचा नंबर कुठं लिहितोय आपण? आत. आता डिव्हिजन करा. 5 1 5. मग 7मधून 5 गेल्यावरती किती होणार आहेत? 2. मग 5ने 2ला भाग जातोय काय? नाही. मग काय करायचं? पॉईंट द्यायचं आणि वरती एक शून्य वाढवायची. आता 5च्या पाड्यात 20. 5 चोक
किती येणार आहे 20, म्हणजे आपलं रिमाइंडर किती उरणार आहे 0. आता ह्याचं 10 प्लस 7/5चं आन्सर किती येते तर 1/4. आता 10 प्लस 1/4 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे तर 11.4. आता बघा तुम्हाला काय दिले डेली नंबर ऑफ काय दिले हवर्स, म्हणजे इथं काय युनिट लिहिणार आहे आलेल्या आन्सरला तर युनिट काय लिहायचं आहे हवर्स लिहायचं आहे. असा हा तुमचा क्वेश्चन नंबर किती आहे 1. बघा ह्याचा आन्सरचा स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि काय शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. मी पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केले तुम्हाला.